अनेक लाडक्या बहिणींचं काय झालंय की ई-के-वाय-सी केली तरी सुद्धा हप्ते बंद झाले आहेत व ई-के-वाय-सी न केल्यामुळे सुद्धा पैसे बंद झालेले आहेत. ऑफलाईन पद्धतीने तक्रार कुठेही करता येत नाही. अनेक लाडक्या बहिणी अजूनही मेसेज करत आहेत की विनंती अर्ज असेल तर प्लीज आम्हाला द्या. महिला व बालविकास विभागाला तुम्ही हे विनंती अर्ज सबमिट करू शकता, पण अंगणवाडी सेविकाताई कोणतेही अर्ज आता सध्या तरी घेत नाही. तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने कोणतीही तक्रार करता येत नाही. मग काय करायचं आहे? त्यासाठी एक सोल्युशन आहे, ते म्हणजेच की ऑनलाईन तक्रार तुम्हाला करता येणार आहे. कंप्लेंट सबमिट झाल्यानंतर हे अशा प्रकारे मेसेज तुम्हाला येत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे पैसे बंद झाले असेल तर 100% हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी असणार आहे. कारण जे काही ऑफलाईन पद्धतीने तक्रार करण्यासाठी नोटीस निघाले होते, पण अंगणवाडी सेविकाताईंना ते पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला ऑनलाईन ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रियेसाठी काय दिलं, ऑप्शन दिला होता. पण ऑनलाईन ई-के-वाय-सी दुरुस्ती होत नाही. काही लाडक्या बहिणींचे जे लिस्टमध्ये नावच नाही, दुरुस्ती प्रक्रिया यादीमध्ये नाव नाही, असे सुद्धा एरर येत आहे. मग आता लाडक्या बहिणींनी कुठे जायचं? कारण 31 तारीख ही शेवटची तारीख असणार आहे जी काही ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रियेसाठी. त्यामुळे हे ऑनलाईन तुम्ही काय करू शकता, तक्रार करू शकणार आहात. यासाठी कोणतीही विनंती अर्जाची गरज नाही. वेबसाईटवरती जा, जिथे तुम्ही ई-के-वाय-सी करत आहे तिथंच तुम्ही काय करू शकता, हे तक्रार करू शकता. 100% सोल्युशन असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता अजून एक प्रश्न तो म्हणजेच की आमच्याकडे अर्जदार लॉग इन किंवा पासवर्ड काही नाही, मग आम्ही काय करायचं, हे सुद्धा आपण पुढे सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीनो, कोणताही पार्ट स्किप करू नका, जेणेकरून काय होईल की परत तुम्हाला कळणार नाही की तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे, पासवर्ड आहे किंवा ID आहे ते कोणता टाकायचा आहे. तर ई-के-वाय-सी केली तरीही पैसे बंद झाले, ई-के-वाय-सी न केल्यामुळे हप्ता बंद झाले. के-वाय-सी न करता आता ऑनलाईन तक्रार कशी करायची ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पण तुम्ही अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहते अजूनही आपल्याला फॉलो केलं नसेल, तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब फॉलो करून घ्यायचं आहे. कारण वन स्टॉप सोल्युशन आपल्या पेजच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हजारो लाडक्या बहिणींना आपण मदत केलेली आहे व इथे आपण स्वतः हे पहिल्यांदा करून बघतो, त्यानंतर तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो. त्यामुळे आपलं विश्वसनीय एकमेव चॅनल असल्यामुळे योजना यात्राला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया हे एक वेगळं ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला इथे एक ऑप्शन देत की ही ई-के-वाय-सी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आला. याच्यासाठी तुम्हाला काय करू शकता, ई-के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया करू शकता, पण ही पद्धत पूर्ण वेगळी आहे. आता यामध्ये तुमचं लाभार्थी आधार क्रमांक कॅप्चर टाकायचा आहे. मी सहमत आहे, OTP पाठवा. तुमच्या आधारची जे लिंक मोबाईल नंबर आहे तिथे तुम्हाला OTP येणार आहे. पण बऱ्याच लाडक्या बहिणींना हे येत नाही. मग काय करायचं? मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, लॉग इन करा, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड कॅप्चर टाका. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे ऑप्शन्स येणार आहेत. बघा, आता ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होत होते, 31 तारखेपर्यंत 1500 रुपये जमा झाले आहेत किंवा नोव्हेंबरपर्यंत जमा झाले आहेत किंवा त्यानंतर तुमचे हप्ते बंद झाले आहेत का, नक्कीच कमेंट करा. तुमचे पैसे कोणत्या महिन्यापासून बंद झालेले आहेत नक्कीच कमेंट करायचं आहे. कारण का लाडक्या बहिणींनो, की नोव्हेंबर डिसेंबरपासून लाखो लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेले आहे की एक कारण समोर आले की ई-के-वाय-सी चुकली किंवा ई-के-वाय-सी केली नाही. तर आता यासाठी काय करायचं आहे की आपल्याला तक्रार नोंदणी करायची आहे. बघा, तुम्ही पाहू शकता इथे तक्रार नोंदणीसाठी ऑप्शन आहे, तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तक्रार नोंदणी केल्यानंतर आता हे तुम्ही जेव्हा बघा, बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की इथे आम्हाला मोबाईल नंबर किंवा ID टाकता येत नाहीत किंवा तक्रार नोंदणी कशी करायची आहे. आता ही तक्रार नोंदणीसाठी तुम्ही कोणत्याही ID पासवर्ड, म्हणजे तुमच्या मैत्रिणीचा असू द्या किंवा आसपास जे आधार सेतू केंद्र आहे, CSC सेंटर आहे, जिथून लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते, तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, कोणाच्याही याच्यावरून ID पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. म्हणजे ज्यांचे ID पासवर्ड आहे किंवा ज्यांच्याकडे लॉग इनची संपूर्ण माहिती आहे, जसं की CSC सेंटर आहे, अंगणवाडी सेविकाताईंकडून तुम्ही अर्ज केले असतील तर त्यांच्याकडून तुम्ही तक्रार म्हणजे ते ID पासवर्ड घेऊ शकता व इथे तक्रार नोंदणी करू शकता. ते झाल्यानंतर काय होईल की तुम्हाला इथे एक ऑप्शन येऊन जाईल. बघा, हे तक्रार सूची म्हणून एक ऑप्शन येऊन जाईल आणि तुम्ही तिथे काय करायचं आहे, तक्रार सूचीवरती जाऊन तुम्ही लिस्ट बघू शकता की कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन आहे, रिझॉल्ट आहेत किंवा इन रिव्ह्यू आहे की कंप्लेंट केलेली आहे, ज्यांचे सॉल्व्ह झालेले आहे, स्टेटस दिसत आहे. बघा, त्यानंतर इथे इन रिव्ह्यू म्हणजे ज्यांचे इथं काय आहे की सध्या प्रोसेसमध्ये आहे, अजूनही तक्रार सॉल्व्ह झाले नाही, ते प्रोसेसमध्ये असणार आहे. त्यामुळे तिथे काय झालेलं आहे, तक्रार तुम्ही नोंदणी करू शकता. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन पासवर्ड झालं, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक ऑप्शन येईल की जे केलेले अर्ज आहे त्यावरती क्लिक करा. केलेला अर्ज झालं, तक्रार फॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्हाला तक्रार प्रकार एक ऑप्शन येणार आहे. नीट व्हिडिओ बघायचा आहे. बघा, तक्रार आणि त्यामध्ये दोन ऑप्शन आहे, माय ॲप्लिकेशन, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन. माय ॲप्लिकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला
4 ऑप्शन येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला ॲपील आहे, डिस्कंटिन्यू आहे, सरेंडर आहे, रॉंग आधार नंबर आहे, असे वेगवेगळे ऑप्शन येत आहे. पण यातलं आपल्याला कोणतेही सिलेक्ट करायचं नाही. आपल्याला कंप्लेंट अगेन्स्ट आधार ॲप्लिकेशन आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की नॉट एलिजिबल ॲप्लिकेंट इज गेटिंग बेनिफिट. म्हणजे काय की जे काही एलिजिबल आहे तरीसुद्धा, आणि त्यानंतर अर्ज क्रमांक, नाव, ही सगळी तुमची माहिती तिथे फिल करायची आहे. तिथे बघा सगळं दिलेलं आहे, तुम्हाला ते फिल करायचं आहे. फिल केल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आहे, त्यानंतर तुमचं जे काही पिनकोड आहे, सगळी माहिती तुम्हाला तुमची भरायची आहे. व त्यानंतर काय दिलेले की वर्णन करा. जे तुम्ही तक्रारीसाठी आहे ते वर्णन करायचं आहे तुम्हाला. ते वर्णन केल्यानंतर इथे बघा तुम्ही वर्णन करा दिल्यानंतर इथे तुमची माहिती भरायची की तुम्हाला कशामुळे पैसे बंद झालेले आहेत, की कोणत्या. तर EKYC न केल्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरपासून हप्ते बंद झाले आहेत. त्यामुळे काय द्यायचं की आम्हाला EKYC करण्याची एक संधी द्या. EKYC करण्यासाठी आम्हाला एक संधी द्या असं तिथे वर्णन करा. त्यानंतर काय करायचं आहे ते झालं, कागदपत्रे अपलोड करायचं आहे. आता कागदपत्रे अपलोड करण्यासाठी तुम्हाला 5 ऑप्शन असणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर आहे, आधार कार्ड आहे, ते तुम्ही काय करू शकता, अपलोड करायचं आहे. अपलोड करताना बघा आधार क्रमांक इथं कागदपत्राचं नाव लिहायचं आहे की तुमचं जे काही म्हणजे काय आधार कार्ड तुम्ही अपलोड करताय, तर मग तुमची फ्रंट 2 बाजू असतात, पुढची आणि मागची, ते दोन्ही प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, अपलोड करून घ्यायचं आहे. ते झालं. पुन्हा एकदा दुसरं कागदपत्र म्हणजे पाठीमागचं एक आणि पुढचं एक असं काय करायचं आहे, कागदपत्र डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड झाल्यानंतर तुमचं कॅप्चे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे विचारलं जाणार आहे की तुम्हाला पुढची प्रोसेस बघा, आर यू सर्टन यू वॉन्ट टू सबमिट. तुम्हाला ते सबमिट करायचं आहे का, येस, नो, सबमिट, कॅन्सल सगळं सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे चेक करायचं आहे, सबमिट करून द्यायचं आहे. कंप्लेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे काय असणार आहे की फायनली तुम्हाला काय येणार आहे की कंप्लीटेड म्हणून तुम्हाला हे काय झालं की कंप्लेंट सबमिटेड असं सक्सेसफुली येणार आहे. बरं, अजूनही समजलं नसेल, काहीही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे. सोप्या पद्धतीने शेवटची संधी आहे लाडक्या बहिणींनो, संधी गमावू नका. कारण काय की पुन्हा पैसे बंद झाल्याने तुम्हाला मिळणार नाही. आता इथं तुम्हाला अजूनही प्रश्न असतील की तक्रार करताना ऑनलाईन ID किंवा पासवर्ड कोणाचं टाकायचं आहे, कोणाचंही टाका, म्हणजे ज्यांच्याकडे ID पासवर्ड आहे त्यांचं टाकून घ्या, लॉग इन करा, महत्त्वाचं असणार आहे. व त्यानंतर तिथे काय करायचं आहे, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही तक्रार आहे तुमची नोंदणी करायची आहे. त्यामुळे ही तक्रार नोंदणी सोप्या पद्धतीने करायची आहे, करून घ्या. या संदर्भात काही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून विचारा, किंवा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे तुम्ही काय करू शकता, जॉईन होऊ शकता, जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळी ऑनलाईन माहिती तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसून तुम्हाला मिळणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आपल्या लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे शेजारच्या तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे अंगणवाडी सेविकाताईच्या मैत्रिणी असतील, किंवा ज्या काही बहिणी असतील, घरातली आई असेल, कोणी असेल, त्यांचे फॉर्म बंद झाले असतील तर तुम्ही घरी बसून त्यांना काही पैसे न घालवता काय करू शकता, ऑनलाईन तक्रार नोंदणी करू शकता. महत्त्वपूर्ण अपडेट शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.